आज मी तुम्हाला एक असा विषय सांगणार आहे ज्याचा अनुभव लाखो लोक दररोज घेत आहेत, पण त्याबद्दल उघडपणे बोलत नाहीत। यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे। तर या प्रश्नांपैकी 3 किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं जर हो असतील तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा। नंबर 1, सतत कसली तरी काळजी वाटते का? 2, काही वाईट होईल असं सारखं मनात येतं का? 3, कारण नसताना छातीत धडधड वाढते का? 4, रात्री झोप लागत नाही का? 5, मनात एकाच गोष्टीचे सतत विचार चालू असतात का? 6, छोट्याशा गोष्टीचाही खूप ताण येतो का? जर यापैकी अनेक प्रश्नांची उत्तरे हो असतील तर सर्वप्रथम तुम्ही घाबरू नका, तुम्ही एकटे नाही आहात। अशा प्रकारचा त्रास आज अनेकांना जाणवतो। बरेच जण याला अँक्झायटी असे म्हणतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर काम करणं शक्य आहे। हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच। आपल्या सर्वांचंच डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत। तर चला सुरुवात करूयात। तर हे सगळं नेमकं का होतं? तर आपल्या शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये त्यावेळी नेमकं काय घडतं? आयुर्वेद या त्रासाकडे कसा पाहतो? आणि सर्वात महत्त्वाचं, जर आता या क्षणी तुम्हाला अशी बेचैनी वाटत असेल तर स्वतःला शांत करण्यासाठी तुम्ही लगेच कोणते 5 सोपे उपाय करू शकता हे आपण इथे प्रत्यक्ष करून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ फक्त ऐकू नका, तर माझ्यासोबत हा व्हिडिओ करा देखील। तर आपण हे करण्याच्या आधी सुरुवातीला समजून घेऊयात की अँक्झायटी म्हणजे नेमकं काय। आपण रोजच्या भाषेमध्ये असं नेहमी म्हणत असतो की मला खूप टेन्शन आलं आहे, मला खूप भीती वाटते, माझं मन शांतच राहत नाही। तर वैद्यकीय भाषेमध्ये अशा प्रकारच्या सततच्या काळजीला, या भीतीला, बेचैनीला अनेक वेळा अँक्झायटी किंवा चिंताग्रस्तता असं म्हटलं जातं। पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक काळजी ही अँक्झायटी नसते। म्हणजे जसं की उद्या परीक्षा असेल, महत्त्वाची मुलाखत असेल किंवा घरामध्ये एखादा मोठा निर्णय असेल तर काळजी वाटणं ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे। पण जेव्हा कोणतंही मोठं कारण नसतानाही आपलं मन सतत धोक्याची जाणीव करून देत राहतं, तेव्हा त्याकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे। तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या शरीरामध्ये नेमकं काय घडतं हे थोडं समजून घेऊयात। आपल्या मेंदूमध्ये एक भाग आहे जो आपल्याला नेहमीच धोक्यापासून वाचवण्याचं काम करतो। जेव्हा जेव्हा त्याला वाटतं की धोका आहे तेव्हा तो शरीराला लगेच सतर्क करतो। त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल सारखे ताणाशी संबंधित हार्मोन्स वाढायला सुरुवात होते। त्याचा परिणाम असा होतो की आपलं हृदय हे वेगानं धडधडायला लागतं, श्वास जलद होतो, आपले स्नायू ताठ होतात, विचारांची गर्दी सुरू होते। हे सगळं शरीराची नैसर्गिक संरक्षणात्मक प्रतिक्रिया आहे। पण जर हीच प्रतिक्रिया वारंवार किंवा कारण नसताना होत राहिली तर माणूस खूप थकून जातो। आता या संदर्भात आयुर्वेद काय सांगतं? तर आयुर्वेदामध्ये अतिचिंता, अनियमित झोप, उपाशी राहणं, अतिश्रम आणि अनियमित दिनचर्या या सगळ्यामुळे वातदोष वाढू शकतो असं वर्णन आहे। जेव्हा वात वाढला की आपलं मन देखील चंचल व्हायला लागतं, भीती वाढायला लागते, झोपेचा त्रास देखील अशा वेळेला होऊ शकतो आणि मन स्थिर ठेवणं आपल्याला इथे कठीण जाऊ शकतं। म्हणूनच योग, प्राणायाम, ध्यान, योग्य दिनचर्या आणि योग्य आहार हे सर्व मिळून मनाला स्थिर ठेवण्यास मदत करू शकतात। आता एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताना आत्ताच अस्वस्थ असाल तर पुढची काही मिनिटं फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्या, कोणताही विचार करू नका। आपण एकत्र काही सोपे उपाय करून पाहणार आहोत। तर आपण आता जे उपाय करणार आहोत ते फक्त माहिती म्हणून ऐकू नका, तर ते माझ्यासोबत करा। जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा घरी असाल किंवा कुठेही तुम्ही बसलेले असाल तरी देखील ते सहज करता येतील। तर यामधील उपाय क्रमांक 1 म्हणजे सर्वप्रथम तुमच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा।
आता ह्या श्वासाकडे लक्ष देताना नेमकं आपल्याला काय करायचंय, तर सुरुवातीला आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हा श्वास घेताना देखील आपल्याला मनातल्या मनामध्ये 1 ते 4 अंक काउंट करायचे आहेत. आता आपण एकदा हा श्वास घेतला की तितकेच अंक म्हणजे 1 ते 4 अंक हा श्वास आपल्याला रोखून ठेवायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा 4 अंकात हा श्वास सोडायचा आहे, म्हणजेच 1 ते 4 अंक काउंट करून. तर ही प्रक्रिया आपण मी सांगत असताना जरी सुरू केली तरी चालणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत ही क्रिया करू शकता. तर मी तुम्हाला एकदा ही क्रिया कशी करायची हे सांगणार आहे. तर आता तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये जिथे असाल तिथे स्वस्थ व्हा. आपल्या पाठीचा कणा सरळ ठेवा, मान सरळ ठेवा, हातांना रिलॅक्स ठेवा, खांद्यांना रिलॅक्स करा. पाय तुमचे अधांतरी असतील तर जमिनीवर टेकवून ठेवा आणि आता सावकाश आपले डोळे देखील बंद करून घ्या. आता सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. आता मी इथे अंक देणार आहे, त्याच्यामुळे हा दीर्घ श्वास घेताना आपण इथे काउंटिंग करूयात. तर आता सावकाश दीर्घ श्वास घ्या. 1, 2, 3, 4. रोखून ठेवा. 1, 2, 3, 4. आणि हा श्वास आता सावकाश सोडा. 1, 2, 3, 4. तर आता मी आपल्याला ज्या पद्धतीने श्वास घेणं, रोखणं आणि सोडणं सांगितलंय, तर ही क्रिया तुम्ही लगेचच 5 वेळा करा. हवं तर हे करताना व्हिडिओला पॉज करा आणि हे सगळे अंक मनातल्या मनात म्हणा आणि या पद्धतीनं श्वास घेणं, रोखणं आणि सोडणं हे सगळं करा. श्वास घेताना जसं काही फुगा फुगतोय इतका तो श्वास आपलं पोट फुगेपर्यंत आतमध्ये घ्या आणि श्वास सोडताना आपल्या पोटापासून छातीपर्यंत पूर्णपणे तो फुगा रिकामा करताना जशी हवा बाहेर जातीये तसं पूर्णपणे हवा बाहेर सोडण्याचा प्रयत्न करा. लक्ष सगळं श्वासाकडे एकाग्र करा. तर ही क्रिया आपल्यासाठी अतिशय उपयुक्तपणे काम करते, कारण जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपला श्वास हा नकळतपणे जलद आणि उथळ होतो. त्यामुळे मेंदूला अजूनही धोका आहे असा संदेश मिळत राहतो. पण जेव्हा आपण जाणीवपूर्वक हळू आणि लांब श्वास सोडतो तेव्हा आपल्या शरीराला आता धोका कमी झाला आहे असा संदेश मिळू शकतो. त्यामुळे हृदयाची धडधड कमी होण्यास, स्नायू सैल होण्यास आणि आपलं मन शांत होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. तर यातला उपाय क्रमांक 2. तर आता आपण एक खूप प्रभावी तंत्र करूयात. त्याला 5, 4, 3, 2, 1 ग्राउंडिंग टेक्निक असं म्हणतात. तर अँझायटी मध्ये आपलं मन वर्तमानामध्ये नसतं. ते सतत उद्या काय होईल, काही वाईट झालं तर, माझं काय होणार, अशा विचारांमध्ये अडकून राहतं. हे तंत्र आपल्याला पुन्हा वर्तमान क्षणामध्ये आणण्यासाठी मदत करतं. तर चला आता हे तंत्र तुम्ही माझ्यासोबत करा. तर या तंत्रातली पहिली पायरी म्हणजे तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या 5 गोष्टी शोधा. हे करताना घाई करू नका. प्रत्येक वस्तूकडे 2 सेकंद बघा. म्हणजे उदाहरणार्थ भिंत, घड्याळ, पंखा, मोबाईल, खिडकी, पडदा, टेबल, खुर्ची किंवा झाड किंवा पुस्तकं किंवा समोर बसलेली अगदी व्यक्ती सुद्धा. मनामध्ये तुम्हाला दिसणाऱ्या या 5ही वस्तूंची नावं म्हणा. प्रत्येक वस्तूकडे 2 ते 3 सेकंद पहा. आता दुसरी पायरी म्हणजे की 4 गोष्टींना स्पर्श करून त्याची जाणीव घ्या. तुमच्या शरीराला त्यावेळेला नेमकं काय काय जाणवतंय ते बघा. जसं की पायाखालच्या जमिनीचा स्पर्श, तुम्ही बसले असाल त्या खुर्चीचा आधार, तुमच्या कपड्यांचा तुमच्या त्वचेवर होणारा स्पर्श, हातामध्ये मोबाईल असेल तर त्या मोबाईलचा होणारा स्पर्श, किंवा आपल्या केसांचा आपल्या मानेवर होणारा स्पर्श, किंवा आपल्या चेहऱ्यावर येणारी थंड हवा. आपल्याला इथे काहीही बदलायचं नाहीये. फक्त आपल्या शरीराला जो जो काही स्पर्श इथे जाणवतो त्याची फक्त इथे जाणीव करून घ्यायची आहे. आता आपल्याला पुढच्या तिसऱ्या पायरीकडे जायचं आहे. आता सावकाश डोळे बंद करा आणि 3 वेगवेगळे आवाज ऐका. जसं की पंख्याचा आवाज, एसीचा आवाज, बाहेरून जाणाऱ्या गाडीचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, घरातील लोक बोलत असतील तर, किंवा घड्याळाची टिकटिक, किंवा तुमच्या स्वतःच्या श्वासाचा आवाज. हा आवाज फक्त ऐका. काही विश्लेषण करू नका. आता चौथी पायरी. आता 2 वास ओळखा. जसं की चहाचा वास, कॉफीचा वास, स्वयंपाकाचा सुगंध,
साबण, परफ्यूम, फुलांचा सुगंध किंवा पावसाने भिजलेल्या मातीचा वास. जर कोणत्याही प्रकारचे वास जाणवत नसतील तर काहीही हरकत नाही. फक्त आपल्याला या पायरीप्रमाणे इथे कृती करायची आहे. पुढची 5वी पायरी. आता एक चव जाणवा. तोंडात पाण्याची चव, चहाची उरलेली चव, कॉफी किंवा फक्त तोंडातील नैसर्गिक चव. ती बदलण्याचा प्रयत्न करू नका. फक्त तिची जाणीव ठेवा. आता डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी आता कुठे आहे? मी सुरक्षित आहे का? बहुतेक वेळा उत्तर असेल हो, मी सुरक्षित आहे. आता उपाय क्रमांक 3, तो म्हणजे एकाच वेळी एकच पाऊल उचलणे. एन्झायटी असताना आपली सर्वात मोठी समस्या काय असते माहिती आहे का? आपण आजच्या समस्येपेक्षा उद्याच्या 100 समस्यांचा विचार करायला लागतो. म्हणजे उद्या काय होईल, नोकरीचं काय, मुलाचं काय किंवा माझ्या तब्येतीचं काय होईल, जर असं झालं तर, जर तसं झालं तर. आणि मग मेंदूला वाटायला लागतं, मी हे सगळं कसं सांभाळणार. पण इथेच आपण मेंदूला एक छोटासा ब्रेक द्यायचा आहे. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, आत्ता या क्षणी मी करू शकणारी सर्वात छोटी गोष्ट कोणती? उदाहरणार्थ, जर घर खूप अस्ताव्यस्त असेल तर संपूर्ण घराचा विचार करू नका. फक्त एक टेबल आवरा. जर खूप फोन करायचे असतील तर सगळ्यांचा विचार करू नका. फक्त पहिला फोन करा. जर खूप काम असेल तर पूर्ण दिवसाचा विचार करू नका. फक्त पुढची 10 मिनिटं आपल्याला काय करायचंय हा विचार करा. हे का काम करतं? जेव्हा आपण मोठ्या समस्येला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागतो तेव्हा आपल्या मेंदूवरील ताण हा कमी होतो. यामुळे असहाय्य वाटण्याच्या ऐवजी हे मी सगळं करू शकतो किंवा करू शकते अशी भावना निर्माण होऊ लागते. आता उपाय क्रमांक 4 म्हणजे भ्रामरी प्राणायाम. तर आता ह्या क्षणालाच आपण भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी माझ्यासोबत तयार होऊ शकता. यासाठी एखादी आरामदायक स्थिती घ्या. पाठ सरळ, मान सरळ ठेवा. आपले दोन्ही हात, आपल्याला जर ध्यानमुद्रा माहिती असेल ध्यानमुद्रेमध्ये ठेवा किंवा हाताचा तळवा वरच्या बाजूला ठेवा. आता सावकाश आपले डोळे बंद करा. सूचनांकडे लक्ष द्या. हा प्राणायाम करताना देखील आपल्याला इथे दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना म चा उच्चार करत आपल्याला इथे भुंग्याप्रमाणे किंवा मधमाशीप्रमाणे आवाज करत हा श्वास सोडायचा आहे. तर हा प्राणायाम आपण माझ्यासोबत आता करू शकता. मी तुम्हाला याचा एक डेमो दाखवणार आहे. तर सावकाश, पाठ सरळ, मान सरळ. आपण डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आहोत. खांदे आणि आपला चेहरा रिलॅक्स ठेवायचा आहे. आता सावकाश लक्ष श्वासाकडे एकाग्र करत एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. आता दीर्घ श्वास घेऊन आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. तर पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. दुसरं आवर्तन. आता याच प्रकारे याची 5 आवर्तनं पूर्ण करा. हवं तर थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा. तुमची 5 आवर्तन झाले असतील तरी देखील डोळे उघडू नका. आता तुमच्या श्वासाकडे, तुमच्या चेहऱ्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. आपलं कपाळ सैल झालं आहे का? आपले खांदे हलके वाटत आहे का? मनामधील विचार थोडे कमी झाले आहेत का? तर हे सगळं बंद डोळ्यांनी अनुभवण्याचा प्रयत्न करा. आता पुढचा उपाय क्रमांक 5 म्हणजे आपल्या मनाला सुरक्षित असण्याचा संदेश द्या. आता हा उपाय करताना देखील अजूनही डोळे जर तुम्ही बंद ठेवले असतील तर ते बंद ठेवा. आपला एक हात हृदयावर आणि एक हात पोटावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात माझ्या मागे म्हणा, मी सुरक्षित आहे. मी
सुरक्षित आहे. माझा श्वास शांत होत आहे. माझा श्वास शांत होत आहे. हा क्षण सुरक्षित आहे. हा क्षण सुरक्षित आहे. मी एकटा नाही. मी एकटी नाही. ही भावना कायमची राहणार नाही. माझ्या मनातील भीतीची भावना कायमची राहणार नाही. मी हळूहळू शांत होत आहे. मी हळूहळू शांत होत आहे. आता पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश आपले डोळे उघडा. डोळे उघडताना सावकाश श्वास सोडा. तर आता आपले हात जागेवर आणा. आता ह्या 5ही उपायांबद्दल एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे हे उपाय म्हणजे जादू नाहीत आणि एकदाच केल्यावर आयुष्यभर एन्झायटी जाणारही नाही. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला बेचैनी वाटेल तेव्हा हे उपाय तुमच्यासाठी पहिली मदत ठरू शकतात. जसं डोकेदुखी आली तर आपण आधी पाणी पितो, विश्रांती घेतो. तसंच मन अस्वस्थ झालं तर श्वास घेणं किंवा ग्राउंडिंग, भ्रामरी आणि स्वतःशी संवाद साधणं हे मनाला पुन्हा संतुलनाकडे आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. आज आपण समजून घेतलं की सततची भीती, काळजी, मनात येणारे नकारात्मक विचार, छातीत धडधड किंवा बेचैनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. पण याचा अर्थ असा देखील नाही की आता सगळं संपलं आहे. आपलं शरीर आणि आपला मेंदू दोघांमध्येही पुन्हा संतुलन निर्माण करण्याची क्षमता असते आणि योग, प्राणायाम, ध्यान, योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित दिनचर्या हे त्या प्रवासात आपली खूप मदत करू शकतात. आता यासोबतच काही छोट्या पण महत्वाच्या सवयी आपण पाळणं आवश्यक आहे. त्या म्हणजे दररोज किमान 20 ते 30 मिनिटं चालण्याचा प्रयत्न करा. नंबर 2 म्हणजे रात्री झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर कमी करा. नंबर 3 म्हणजे चहा, कॉफी आणि इतर कॅफीन युक्त पेयाचं प्रमाण मर्यादित ठेवा, विशेषतः संध्याकाळनंतर. पुढचं म्हणजे वेळेवर झोपा, वेळेवर उठा आणि शक्य तितकं रोज एकाच वेळेला जेवण करा. आयुर्वेदानुसार नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार हे मन स्थिर ठेवण्यासही महत्वाचं मानलं गेलं आहे. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जर तुम्हाला ही भीती किंवा बेचैनी आठवडे जाणवत असेल, त्यामुळे तुमच्या कामावर, नातेसंबंधावर किंवा झोपेवर परिणाम होत असेल, वारंवार पॅनिक अटॅक येत असतील किंवा स्वतःला इजा करण्याचे विचार मनामध्ये येत असतील, तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. कृपया मानसोपचार तज्ञ, मनोवैज्ञानिक किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग आणि आयुर्वेद हे उपचारांना पूरक ठरू शकतात, पण आवश्यक वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाहीत. तर सर्वात शेवटी मी तुम्हाला एक छोटी विनंती करेन की आजपासूनच पुढचे 7 दिवस फक्त 10 मिनिटे या व्हिडिओमध्ये आपण केलेलं श्वसन, ग्राउंडिंग टेक्निक आणि भ्रामरी प्राणायाम यांचा सराव करून पहा आणि 7 दिवसांनी तुमच्या मनात किंवा तुमच्या शरीरामध्ये काही बदल जाणवला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा अनुभव कदाचित दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आशा देईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की लाईक करा आणि अशा प्रकारची माहिती, योग, आयुर्वेद आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्याविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर हेमाज योगा हे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा की सध्या शांतपणे हा त्रास सहन करत आहे. कारण कधी कधी आपण शेअर केलेला एक व्हिडिओ देखील एखाद्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. तर आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या मनामधील एन्झायटी कमी करण्यासाठी मी सांगितलेल्या उपायांचा अवलंब करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.